So good morning to all of you. So last lectureला आपण हा पार्ट बघत होतो, that is risk management approaches. So this process begins with somebody asks what kind of events can damage the business. हा पॉइंट आपण मागच्या लेक्चरला बघितलेला आहे. Now we will see the types of risk management approaches. So there are total two types. First is reactive and second is proactive. So now we will see what is reactive. So reactive approaches take no action until unfavorable event occurs. म्हणजे काय? अनफेवरेबल इव्हेंट्स म्हणजेच तुमच्या सिस्टीमला काहीतरी प्रॉब्लेम आणणारे इव्हेंट किंवा एखादे प्रॉब्लेमॅटिक इव्हेंट जोपर्यंत एक्झिक्यूट होत नाही किंवा जोपर्यंत अराईव्ह होत नाही तोपर्यंत रिॲक्टिव्ह अप्रोच हा तिथे काही काम करत नाही. नेक्स्ट, वन्स अन अनफेवरेबल इव्हेंट अकर्स, these approaches try to contain the adverse effect associated with the risk and take steps to prevent future occurrence of the same risk event. म्हणजे काय? आता इथे त्यांनी एक्झाम्पल आहे दिलेलं. See this example. It is consider a project in which the server hosting the project data crashes. Once the risk event has occurred, the team members may put best before to recover the data and also initiate the practice of taking regular backups that in the future such a risk events do not recur. So तर यामध्ये काय आहे, सपोज एखादा सर्व्हर आहे आणि एका प्रोजेक्टचं तो होस्टिंग करतोय आणि समजा एखाद्या त्या सर्व्हरचा जर का डेटा क्रॅश झाला तर काय होईल, वन्स धिस रिस्क इव्हेंट हॅज अकर, म्हणजे एकदा का असे काहीतरी घटना झाली की सपोज तुमचा डेटा कुठल्या तरी सर्व्हरला आपण होस्ट करतोय आणि तो सर्व्हर क्रॅश होऊन आपला सगळा डेटा सपोज काही डेटा आपल्या त्यातला डिलीट झाला तर काय होईल, तर त्याच्यानंतर वन्स धिस रिस्क इव्हेंट हॅज अकर्ड देन टीम मेंबर्स मे पुट बेस्ट इफोर्ट टू रिकवर द डेटा. मग काय होईल, तर त्याच्यानंतर टीम मेंबर्स जे आहेत ते काय करतील, तर जो काही डेटा आहे तो रिकवर करायसाठी खूप प्रयत्न करतील आणि त्याच्यानंतर काय होईल की प्रत्येक फॉर एक्झाम्पल एक वीकली म्हणा किंवा मंथली बॅकअप ते आपल्या डेटाचा ठेवत जातील, जेणेकरून फ्युचरमध्ये सपोज असं काही रिस्क इव्हेंट अकर झाला तर त्यावरून काही आपलं नुकसान होणार नाही. फॉर एक्झाम्पल आपल्या मोबाईलमध्ये जेव्हा फॉर एक्झाम्पल एक व्हॉट्सॲपचं घ्या, व्हॉट्सॲपला बघा एक कधीतरी ऑप्शन आपल्याला तिथे येतो किंवा त्या सेटिंगमध्ये सुद्धा अशा प्रकारचं एक ऑप्शन आहे की युजरला त्याचा जो काही बॅकअप आहे तो किती कालावधीनंतर घ्यायचा आहे, मग तिथे 1 वीक असेल, 1 मंथ आहे वगैरे वगैरे. सो व्हॉट्सअप हे एक एक्झाम्पल झालं किंवा आपण जो काही PC यूज करतो त्याचा सुद्धा बॅकअप आपण घेऊ शकतो. सो त्यामुळे काय होईल, सपोज कधी सिस्टीम जर का डॅमेज झाली तरी आपल्याकडे त्याचा डेटा सेव्ह राहील. सो दॅट्स व्हाय the risk management approach, the reactive approach is very important. Next one is proactive approach. So the यामध्ये काय आहे, the proactive approaches try to anticipate the possible risk that the project is susceptible to. Means what? Next point, after identifying the possible risk, actions are taken to eliminate the risk. म्हणजे सपोज एखादा कुठला तरी इव्हेंट आहे ज्या इव्हेंटमुळे आपल्या प्रोजेक्टचा डेटा क्रॅश होणार आहे असं जर का त्या सिस्टीमला समजलं त्या ऑटोमॅटिकली लगेच ती ॲक्शन परफॉर्म होते अँड वी कॅन एलिमिनेट दॅट रिस्क. Then next point, if a risk cannot be avoided, then these approaches suggest making plans to contain the effect of the risk. म्हणजे काय, जर सपोज एखादी रिस्क आपण नाही इथे घेऊ शकलो किंवा एखादी रिस्क आपण तिथे अवॉइड करू शकलो नाही तर काय होईल, तो जो अप्रोच आपण इथे यूज करतो प्रोॲक्टिव्ह, तो आपल्याला असं सजेस्ट करेल की मेकिंग प्लॅन्स टू कंटेन द इफेक्ट ऑफ रिस्क. म्हणजे काय, अशा प्रकारचा डेटा बनवायचा की ज्यावर ते शक्यतो रिस्कचा इफेक्ट होणार नाही. नेक्स्ट, फॉर एक्झाम्पल, इफ मॅन पॉवर इज टर्नओव्हर इज अँटिसिपेटेड देन थ्रू डॉक्युमेंटेशन मे बी प्लॅन. म्हणजे आता ते काय म्हटलं बघा, सपोज एखाद्या टीममध्ये सपोज मॅन पॉवर जर का लूज झाली
तर त्याच्याऐवजी आपल्याला काय करता येईल, तर म्हणून आपल्याकडे डॉक्युमेंटेशन असणं आवश्यक आहे. म्हणजे काय की एका डॉक्युमेंटेशनमधून आपण ओव्हरऑल प्रोजेक्टचा रिव्ह्यू घेऊ शकतो. त्या प्रोजेक्टमध्ये काय काय झालं, कुठल्या कुठल्या फेज झाल्या, त्या कोणी केल्या आणि कोणाकडे कुठलं काम होतं, कुठले रोल्स होते, काही रिस्पॉन्सिबिलिटी होत्या. सो या सगळ्या गोष्टी आपल्याला ओनली अँड ओनली डॉक्युमेंटेशनमधून कळू शकतं. सो दॅट्स वाय डॉक्युमेंटेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन प्रोएक्टिव्ह अप्रोच. सो नेक्स्ट, in proactive approach are more preferred by teams since it incurs lower cost and time overruns. म्हणजे काय, आता कुठल्याही प्रोजेक्ट टीम कडून शक्यतो प्रोएक्टिव्ह अप्रोच हे जास्त करून प्रिफर केले जातात बिकॉज त्याची कॉस्ट कमी आहे आणि त्याला टाइम सुद्धा खूप कमी लागतो. नेक्स्ट पॉइंट आहे अ फ्रेमवर्क ऑफ डीलिंग विथ रिस्क. आता यामध्ये बघा, एक त्याने छोटीशी डायग्राम दिलेली आहे. दॅट इज दिस डायग्राम शोज द स्टेप्स फॉर रिस्क प्लॅनिंग. तर यामध्ये काय आहे, देर आर डिफरंट स्टेप्स. द प्लॅनिंग फॉर रिस्क इन्क्लूड्स दीज स्टेप्स. द फर्स्ट स्टेप इज व्हॉट, दॅट इज रिस्क आयडेंटिफिकेशन. देन द सेकंड स्टेप इज रिस्क अनालिसिस and the prioritization. Third one is risk planning and fourth one is risk monitoring. So these are different steps related to the risk. So the first point is the risk identification. So first question is that what risk might there be, means what. आता रिस्क आयडेंटिफिकेशन म्हणजे काय, तर तिथे कुठल्या कुठल्या प्रकारच्या रिस्क आहे त्याचं आयडेंटिफिकेशन करणं. नेक्स्ट पॉइंट इज द रिस्क अनालिसिस अँड प्रायोरिटायझेशन. म्हणजे काय, विच आर द मोस्ट सिरियस रिस्क. म्हणजे काय, ज्या कुठल्या रिस्क आहे त्यापैकी जास्त सिरियस रिस्क म्हणजे काय, तर अशी रिस्क ज्यामुळे आपल्या प्रोजेक्टचं जास्त नुकसान होऊ शकतं. सो अशी जास्त सिरियस रिस्क ही कुठली आहे. सो दॅट इज द सेकंड स्टेप, दॅट इज द रिस्क अनालिसिस अँड प्रायोरिटायझेशन. थर्ड वन इज द रिस्क प्लॅनिंग. सो रिस्क प्लॅनिंग म्हणजे काय, तर व्हॉट आर वी गोइंग टू डू अबाउट देम. म्हणजे एकदा का आपल्याला कुठली रिस्क आहे किंवा त्या रिस्कचा इम्पॅक्ट काय होणार आहे हे समजलं की आपण त्यावरती काय ॲक्शन घेणार आहोत किंवा आपले त्याबद्दलचे प्लॅन काय आहेत. सो दॅट इज द रिस्क प्लॅनिंग. नेक्स्ट वन इज रिस्क मॉनिटरिंग. मीन्स व्हॉट इज द करंट स्टेट ऑफ दॅट रिस्क. एखादी रिस्क मॉनिटर करणे म्हणजे काय, की ती रिस्क आत्ता कुठल्या स्टेजला आहे, देन ती फ्युचरला कुठल्या स्टेजला असेल. सो दॅट इज द रिस्क मॉनिटरिंग. सो हिअर्स ती स्टेप 0 to 2 above will probably be repeated, ज्यावरच्या स्टेजेस आहेत त्या. नेक्स्ट, when the risk that could prevent a project success are identified, then plans can be made to reduce or remove their threat. सो यामध्ये काय आहे, ह्या डिफरंट रिस्क आहेत and it could prevent a project success are identified, then plans can be made to reduce or remove देअर थ्रेट. म्हणजे एकदा का आपण रिस्कवरती मॉनिटर करून एकदा आपण ते ठरवलं त्यावरती काय प्लॅन करायचा आहे तो, देन आपण ती रिस्क त्या प्रोजेक्टच्या ओव्हरऑल प्रोसेसमधून रिमूव्ह करू शकतो. आता इथे रिस्कलाच आपण थ्रेट असं सुद्धा म्हणू शकतो. नेक्स्ट पॉईंट इज द प्लॅन्स आर दे reassessed to ensure that the original risks are reduced sufficiently and no new risk inadvertently introduced. म्हणजे काय, आता इथे आपण जे काही डिफरंट प्लॅन्स करतो ते अशा प्रकारे करतो रिस्क मॅनेजमेंटमध्ये की सपोज ती रिस्क आपण एकदा रिमूव्ह केली की त्यानंतर त्यामध्ये कुठल्याही प्रकारची रिस्क शक्यतो अराईज होत नाही. So this is the next point, that is the risk identification. So there are two main approaches
फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ रिस्क. आपण एकदा मागे प्रोजेक्ट प्लॅनिंगची जी फेज आहे त्या प्रोजेक्ट प्लॅनिंगच्या फेजमध्ये आपण हे एकदा बघितलेलं आहे की एखाद्या प्रोजेक्टशी रिलेटेड रिस्क ह्या काय काय असू शकतील आणि त्या कशा येतात याच्यासाठी एक त्या 2 सेशन्स असतात, दॅट इज चेकलिस्ट अँड ब्रेन स्टॉर्मिंग. सो त्यामधला एक ब्रेन स्टॉर्मिंग हा जो पार्ट आहे तो आपण बघितलेला आहे. सो नाव फर्स्ट वी विल सी व्हॉट इज द चेकलिस्ट. सो देर आर सिम्पली लिस्ट ऑफ द रिस्क हॅव बीन फाउंड टू अकर रेग्युलरली इन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट. म्हणजे काय, तर इथे आपण एक छोटीशी लिस्ट तयार करायची आहे जी नॉर्मली सगळ्या प्रोजेक्टच्या मध्ये कॉमन असते, जसे की प्रत्येक प्रोजेक्टमध्ये कुठल्या एरर्स किंवा कुठली रिस्क अराईज होणार आहे. सो त्याची ही एक सिंपल चेकलिस्ट असते. नेक्स्ट आहे क्रिएटर्स ऑफ चेकलिस्ट ऑल्सो सजेस्ट पोटेन्शियल काउंटर मेजर्स फॉर इच रिस्क. म्हणजे काय, तर प्रत्येक चेकलिस्ट जी आहे त्या क्रिएटरने तयार केलेली त्यामधून आपल्याला समजू शकते की एक्झॅक्टली कुठल्या प्रकारच्या रिस्क तिथे अराईज होऊ शकतं. इफ मॅनेजर आयडेंटिफायज रिस्क देन ही कॅन यूज काउंटर मेजर्स टू कोप विथ देम. म्हणजे काय, सो त्या लिस्टनुसार सपोज मॅनेजरला वाटलं की अमुक प्रोजेक्टच्या फेजमध्ये ही रिस्क अराईज होणार आहे, तर तो आधीच त्यावर काहीतरी सोल्युशन काढून ठेवू शकतो. नेक्स्ट आहे बॉर्न्स टॉप 10 डेव्हलपमेंट रिस्क. आता हे जे आहे ते आपल्याला टेबल 7.1 मध्ये बघायला मिळेल. नेक्स्ट पॉईंट, आयडियली अ ग्रुप ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह प्रोजेक्ट स्टेकहोल्डर्स एक्झामाइन्स अ चेकलिस्ट आयडेंटिफाईंग रिस्क ॲप्लिकेबल टू देअर प्रोजेक्ट. सो आता याचे जे स्टेक होल्डर्स आहे त्या स्टेक होल्डर्सचं काम काय आहे, तर प्रोजेक्ट टीम मेंबरने जी काही तयार केलेली चेकलिस्ट आहे अबाउट द रिस्क ती चेक करणे हे त्या स्टेक होल्डरचं काम आहे. सो नेक्स्ट पॉईंट आता आपण बघूया, हे टेबल 7.1. सो दिस टेबल शोज द सॉफ्टवेअर प्रोजेक्ट रिस्क अँड स्ट्रॅटेजीज फॉर रिस्क रिडक्शन. त्यामध्ये आता 2 पार्ट्स आहेत, रिस्क अँड रिस्क रिडक्शन टेक्निक. म्हणजे काय, आता लेफ्ट साईडला जे आहे त्या डिफरंट टाइप्स ऑफ लिस्ट आहेत, रिस्क आहेत ज्या प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या वेळेला अराईज होतात, आणि राईट साईडचा जो कॉलम आहे याच्यामध्ये ती रिस्क एलिमिनेट करण्यासाठी किंवा ती रिस्क रिमूव्ह करण्यासाठी जी काही टेक्निक्स वापरली जातात त्या टेक्निक्सची नेम तिथे दिलेली आहेत. फॉर एक्झाम्पल, नंबर 1 पर्सनल शॉर्टफॉल्स. म्हणजे काय, तर एखाद्या टीम मेंबरने सपोज रिझाईन केलं किंवा जेवढी रिक्रुटमेंट आपल्याला आवश्यक आहे तेवढे जर का टीम मेंबर्स जर का आपल्या प्रोजेक्ट टीममध्ये नसतील तर त्याच्यावरती ही सुद्धा एक प्रकारची रिस्क आहे. सो याच्यासाठी रिस्क रिडक्शन टेक्निक हे काय आहे, त्याने इथे 3 प्रकारची टेक्निक्स दिलेली आहे. फर्स्ट आहे जॉब मॅचिंग, सेकंड वन इज टीम बिल्डिंग अँड नेक्स्ट वन इज ट्रेनिंग. सो ट्रेनिंग फॉर व्हॉट, जे कोणी न्यू एम्प्लॉईज आहे त्यांच्यासाठी ट्रेनिंग इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट आहे टीम बिल्डिंग. आता टीम बिल्डिंग कशासाठी, तर सिमिलर टेक्निक्स असणारे जे काही लोक आहेत, फॉर एक्झाम्पल सपोज कोडिंग असेल किंवा डिझायनिंग असेल, सो अशा लोकांचा वेगवेगळा ग्रुप बनवायचा, म्हणजेच त्याला वेगवेगळ्या टीम त्यांच्या बिल्ड करायच्या. आणि जॉब मॅचिंग म्हणजेच काय, तर सपोज एखाद्या व्यक्तीला कोडिंगमध्ये इंटरेस्ट असेल किंवा त्याची कोडिंगची बाजू जर का चांगली असेल तर त्याला कोडिंगच्या टीममध्ये टाकायचं आहे, किंवा सपोज एखादं जर का डिझायनिंग चांगलं असेल तर त्याला आपण डिझायनिंगच्या टीममध्ये टाकतो. सो दॅट इज द जॉब मॅचिंग रिलेटेड टू द सॉफ्टवेअर प्रोजेक्ट. सो इथे नेक्स्ट आहे अनरिअलिस्टिक टाइम अँड कॉस्ट एस्टिमेट्स. सो आता या रिस्कसाठी काय करायचं, डिझाईन टू कॉस्ट, इन्क्रिमेंटल डेव्हलपमेंट अँड स्टँडर्डायझेशन ऑफ मेथड्स. आता हे 3 पॉईंट्स आपण मागच्या एका लेक्चरला बघितलेले आहेत. म्हणजे काय, आपण ज्याला कॉस्ट एस्टिमेशन असं म्हणतो, सो तो पॉईंट इथे यामध्ये आलेला आहे. म्हणजे एखादी प्रोसेस करताना आपल्याला त्याची किती कॉस्ट लागणार आहे आणि त्याचं इफोर्ट एस्टिमेशन हे काय आहे, सो त्या सगळ्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला त्याच्या आधी करावं लागतं. सो नेक्स्ट आहे डेव्हलपिंग द रॉंग सॉफ्टवेअर फंक्शन. म्हणजे काय, सपोज एखादं सॉफ्टवेअर क्रिएट करताना काहीतरी चुकीचं फंक्शन क्रिएट झालं तर काय करायचं, इम्प्रूव्ड सॉफ्टवेअर इव्हॅल्युएशन अँड युजर सर्वे. आता इम्प्रूव्ड सॉफ्टवेअर इव्हॅल्युएशन म्हणजे काय, जे कोणी डेव्हलपर्स आहेत ते सतत तिथे चेक करत असतात कुठली एरर तिथे आलेली आहे का वगैरे वगैरे. आणि दुसरा महत्त्वाचा पार्ट म्हणजे युजर सर्वे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. जेव्हा तुम्ही एखाद्या युजरचा फीडबॅक घेता एखाद्या ॲप्लिकेशन संदर्भात,
किंवा एखाद्या सर्वेमध्ये आपल्याला ते समजतं की आपल्याला आपल्या ॲप्लिकेशनमध्ये किंवा आपल्या सॉफ्टवेअरमध्ये एक्झॅक्टली काय काय नवीन गोष्टी हव्या आहेत, किंवा सपोज काही ड्रॉबॅक्स असले आपल्या सॉफ्टवेअरचे, एखादं कुठलं तरी फंक्शन जर व्यवस्थित काम करत नसेल, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या युजर सर्वेमधून कळतात. नेक्स्ट आहे डेव्हलपिंग द रॉंग इंटरफेस. सपोज एखादा इंटरफेस आपण चुकीचा इकडे तिकडे पेज झालं वगैरे, सो त्यासाठी काय टेक्निक यूज करतो, तर त्यासाठी आपण प्रोटोटायपिंग यूज करतो आणि टास्क ॲनालिसिस. म्हणजे काय की कुठलं पेज एक्झॅक्टली आपल्याला कुठल्या पेजला सेट करायचं आहे, कधी सेट करायचं आहे ते. नेक्स्ट आहे लेट चेंजेस टू रिक्वायरमेंट्स. म्हणजे काय, खूप उशिरा जेव्हा एखादा प्रोजेक्ट किंवा सॉफ्टवेअर आपण पब्लिश करतो, सो तेव्हा अगदी लास्ट टाइमला चेंजेस करणं थोडं अवघड आहे. बिकॉज प्रत्येक वेळेला सॉफ्टवेअरमध्ये चेंज करणं एवढं इझी नसतं. कारण जेव्हा आपण सॉफ्टवेअरमध्ये एखादं पेज किंवा काही कोड ऑफ सेगमेंट जेव्हा चेंज करतो, तेव्हा त्याचं कंपायलेशन, देन परत त्यामध्ये काही एरर आहे का, देन त्याच्यानंतर आपला GUI कसा दिसतोय वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये येतात. त्याच्यानंतर आहे चेंज कंट्रोल इन्क्रिमेंटल डेव्हलपमेंट. म्हणजे काय, असं जेव्हा होतं सो त्यावेळेला आपल्याला त्याचा कंट्रोल चेंज करणं इम्पॉर्टंट आहे. आणि नेक्स्ट आहे इन्क्रिमेंटल डेव्हलपमेंट. म्हणजे काय, जे काही चेंजेस आहेत ते इन्क्रिमेंटल डेव्हलपमेंटच्या दृष्टीनेच आपल्याला तिथे करायचं आहे. सो दिस इज ऑल अबाउट द सॉफ्टवेअर प्रोजेक्ट रिस्क. नेक्स्ट जो आहे ब्रेन स्टॉर्मिंग, हा आपण नेक्स्ट लेक्चरला डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत याच्यावर.